सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन उत्सव त्याचं 3रं वर्ष आहे आणि या उत्सवानिमित्त काही खास व्यक्ती आता आपल्याबरोबर आहेत. त्यांना खरं तर त्यांची ओळख सांगायची गरज नाही. सगळ्या महाराष्ट्र लाडक्या बेर्डे मॅम, आपण आमच्याबरोबर आहात. खरं तर खूप आनंद होतोय आणि आज या पादुका उत्सवामध्ये आलात तुम्ही, कसं वाटलं? सर्वप्रथम सगळ्या रसिक प्रेक्षकांना श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्री पादवल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ. खरं तर मागच्या वर्षी हा योग माझ्या हातून हुकला, कारण शूटिंग होतं, काही कारणांमुळे मला जमलं नाही. पण यावर्षी जसा मला फोन आला तशी मी तारीख राखून ठेवली आणि म्हटलं कुठल्याही परिस्थितीमध्ये जाऊन आपण हा दुग्ध शर्करा योग म्हणा किंवा इतक्या सगळ्या संतांचे चांगले व्हायब्रेशन्स आणि ही भक्ती श्रद्धा इतकं ते मला अनुभवायचं होतं. आणि इथे इतकं छान अरेंजमेंट आहे आणि सगळ्या ओरिजिनल पादुका सगळ्या संतांच्या आहेत. मग स्वामी समर्थ असू देत, अगदी पंजाबचे नामदेव महाराज असू देत, की जनाबाई असू देत, ज्ञानेश्वर माऊली असू देत, रामदास स्वामी असू देत, त्या सगळ्यांच्या पादुकांचं दर्शन इथे घ्यायला मिळते. आणि इथले व्हायब्रेशन्स आणि इथला जो लोकांमध्ये भक्तिभाव आहे तो अनोखा आहे. खूप छान वाटलं मला. खूप खूप शक्ती देणारं आहे. म्हणजे भक्ती आणि शक्तीचं व्यासपीठ म्हटलं जातं आहे. खरंच हे भक्ती आणि शक्तीचंच व्यासपीठ आहे. इथे तुम्हाला भक्ती आणि शक्ती ह्या दोन्ही गोष्टी अनुभवायला मिळतात. तर मी त्या स्वामींना आणि त्या युनिवर्सला थँक्यू सो मच म्हणेन की आम्हाला आज हा योग आमच्यासाठी घडवून आणला. आणि सकाळचं सगळ्यात खूप खूप आभार की सकाळ समूहाने हा एवढा छान उपक्रम राबवलेला आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हे व्हायला पाहिजे. कारण ना खूप लोक आहेत जी ज्यांना त्या स्थानाला जाऊन ना दर्शन घेता नाही आहे. आता मी स्वतः स्वामी भक्त आहे, मी साईबाबांची भक्त आहे, पण अनेक गेल्या काही वर्षांमध्ये ना जमलंच नाही जायला. अक्कलकोटला जायला जमलं नाही, शिर्डीला जायला जमलं नाही. मग अशा वेळेला असं जर आम्हाला दर्शन घेता येत असेल ना तर ते खूप जास्त चांगलं आहे. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि सकाळ समूहाला खूप खूप आभार मानते मी त्यांचे की आम्हाला हा एक चांगला दुर्मिळ योग घडवून आणल्याबद्दल. थँक्यू सो मच. प्रियाजी, खरं तर एक छोटा प्रश्न विचारायचा वाटतो की आज आपण एकट्याने आलेले आहात. स्वानंदीजी आहेत, आपले सुपुत्र अभिनयजी सुद्धा आहेत. खरं तर यंगस्टर्समध्ये तेवढं आध्यात्मिक वगैरे वाटत नाही किंवा कदाचित ते कंटाळा करत असतील, पण आज ते दोघंही इथे आलेले आहेत. पण आज खरं तर जे सगळे आपले फॅन आहेत, त्यांचे फॅन आहेत, त्या सगळ्यांना काय आवाहन कराल? त्यांना इथे तुम्ही नक्कीच यावं असं आमची इच्छा आहे. तर तुम्ही पण एकदा आवाहन केलं तर आम्हाला आवडेल. माझ्या मुलांबद्दल सांगायचं झालं तर ते त्याच संस्कारात वाढलेले आहेत की स्वामी समर्थ घरात माझ्याकडे महाकाली जगदंबेचं स्थान आहे आणि रोजची पूजा अर्चा आहे, रोजचे नैवेद्य आहे, सकाळ संध्याकाळ घरात आणि अखंड दिवा आहे माझ्याकडे. त्यामुळे हे सतत चालू असतं माझ्याकडे. आणि मुलांना माहिती झालं की आपल्याला हे करायचंच आहे. हा पार्ट ऑफ लाईफ आहे त्यांच्या आयुष्यातला. हे वेगळं नाही करत आहेत ते काही. त्यामुळे आणि आम्ही जिथे म्हणजे आमचं कुलदैवत असू दे, आमचं स्वामी समर्थ असू दे, आम्ही जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टींची कनेक्टेड आहोत. आमच्या कुलदैवत आपण वर्षातून एकदा आपण कुलदैवताला जातो. म्हणजे मला उद्या जमलं नाही तर अभिनय स्वामींनी जाऊन तिथे जाऊन अभिषेक करून येतात. आणि इथपर्यंत आमच्याकडे ते समजुतीचं वातावरण आहे. आणि त्यांना माहिती आहे, त्यांना जगात म्हणजे भले सिनेमात काम करू देत, नाटकात काम करू देत, आणखी कुठे जॉब करू देत, पण आपल्याला काहीही करून आपल्याला देवाधर्माची का सोडायची नाही आहे. कारण शेवटी आपल्याला तो परमेश्वरच मदत करत असतो आणि त्याचे आशीर्वाद असल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत असं मला तरी वाटतं. अंधश्रद्धा श्रद्धा ह्याच्यामध्ये मला पडायचं नाही आहे. पण माणसाने कुठेतरी ती पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती मान्य करायलाच पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला शक्ती मिळते. तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य हे नक्कीच प्रबल होतं असं मला म्हणायचं आहे. तेव्हा अभिनय स्वानंदी ह्या सगळ्या गोष्टी मानतात. आणि आज दोघं जण माझ्यावर हिरिरीने आलेत की नाही आपण जाऊ याच म्हणून. त्यामुळे ते मला घेऊन आलेत. आज आईला त्यांनी हे दर्शन घडवलेलं आहे असं म्हणेन मी. तुम्हाला सकाळ माध्यम समूहातर्फे मराठी नववर्षाच्या खूप शुभेच्छा. हो, माझ्यातर्फे सुद्धा सकाळ समूहाला, आणखीन माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना ज्यांनी आम्हाला मोठं केलं आहे, ज्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, त्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू मॅम. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.